यांच्या वतीने मिसाल वतन से मोहब्बत की स्वातंत्र्य सेनानी स्मरणार्थ पुरस्कारचा सोहळा 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ईदगाह मैदान गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्ट येथे संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी पुरस्कार वितरण करण्यासाठी आपल्या सातारा जिल्ह्याचे असलेले सुपुत्र सिने अभिनेते सयाजी शिंदे तसेच एक सिने अभिनेत्यापेक्षा समाजसेवक हरित क्रांतीमध्ये चांगले काम करणारे असणारे सयाजी शिंदे यांना आपण त्या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी या उपक्रमाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत स्वतः उपस्थित राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर दुसरी प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमामध्ये असणार आहे ते स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे संपूर्ण भारताचे सचिव असलेले आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असलेले आणि साताऱ्याचे सुपुत्र असलेले विजय देशपांडे साहेब हे दोघं हे प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमामध्ये असणार आहेत। त्यांच्या हस्ते आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे। आमची सातारकरांना विनंती आहे की आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक या आपल्या कब्रस्तानमध्ये दफन आहेत, त्यांनी केलेल्या कार्याला समजून घेण्यासाठी त्याचबरोबर देशप्रेमाची ज्योत सातत्याने केवळ ठेवण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे त्या स्वातंत्र्य सैनिकांचे देशप्रेम याला कोणताही अर्थ दाखवायची गरज नाही। आताच्या काळापेक्षा स्वातंत्र्य सैनिकांचे देशप्रेम जे आहे हे समजून घेऊन त्यांचं अनुकरण करून खऱ्या अर्थानं देशाला महासत्ता करण्यासाठी देशसेवा करण्यासाठी आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाला सातारकरांनी उपस्थित राहावे आणि ज्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातोय त्यांचा इतिहास समजून घ्यावा। त्याचबरोबर ज्यांना हा पुरस्कार दिला जात आहे त्यांच्यासुद्धा समाजकार्याची माहिती घेऊन त्यांच्या त्या समाजकार्याला त्यांना प्रोत्साहन देऊन त्याचबरोबर त्यांची प्रेरणा घेऊन एक मजबूत सातारा बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील व्हावं हीच अपेक्षा ठेवून आम्ही विनंती करतो की सातारकरांनी या कार्यक्रमामध्ये मिसाल वतन से मोहब्बत की कन्हैयालाल राजपुरोहित यांना देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। स्वातंत्र्य सैनिक अब्दुल जब्बार इस्माईल हकीम हे वाहतूक क्षेत्राशी ऑटोमोबाईल इंडस्ट्री त्यांचा संबंध आहे, त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये असणारे परंतु समाजसेवा करणारे अशी व्यक्ती सचिन संभाजीराव शेळके गजानन सुझुकीचे मालक आहेत, त्यांना देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर महिताब मास्तर म्हणून सुद्धा आझाद हिंद सेनेमध्ये ज्यांनी खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे, त्यांना 2 गोळ्या बंदुकीच्या लागल्या होत्या, इंग्रजांनी त्यांना जेलमध्ये डांबलं होतं, संगीनीने मारलं होतं, असे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे। परंतु त्यांनी त्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये शिक्षकी पेशामध्ये काम केले, त्यामुळे शिक्षकी पेशामध्ये काम करता करता समाजसेवा करणारे म्हणून यशवंतराव गायकवाड सर श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ सातारा यांना तो पुरस्कार जाहीर केलेला आहे। स्वातंत्र्य सैनिक शफी इब्राहिम रंगारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मिसाल वतन से मोहब्बत या पुरस्कार सुनील चौतमल राठी उदय पेंटचे जे मालक आहेत त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना व्यवसायामध्ये उभारी दिलेली आहे। त्याचबरोबर की गड किल्ले सुशोभीकरण सुंदरीकरण आणि कचरामुक्त यासाठी सुद्धा ते काम करतात। ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप बनवून हास्य जत्राच्या पद्धतीने आणि गाण्याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये मनोरंजन करून दुःख दूर करण्यासाठी प्रयत्नशील असतात, त्यामुळे सुनील राठी यांना हा पुरस्कार देण्याचं जाहीर केलेला आहे। पहिलं वर्ष आहे।